कल्पना करा, आपण आपलं दुकान सरकारने ठरवून दिलेल्या निश्चित वेळ मर्यादेपेक्षा काही मिनिटे जास्त वेळ चालू ठेवले आणि या चुकीमुळे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेल्या गेलं, पण तिथून आपण परत कधी आलाच नाहीत. मित्र हो, हे कोणत्या चित्रपटाचा सीन नाही, तर ही एक खरी घटना आहे. साताकुलम कस्टोडियल डेथ जिने संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. पी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली मोबाईल दुकान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा काही मिनिटे जास्त चालू ठेवली आणि पोलिसांनी एवढ्यावरच त्यांना ताब्यात घेतले व त्यांना अमानुष मारहाण केली. या बाप लेकांना एकमेकांसमोरच मारहाण करण्यात आली. अशी परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण झाली होती की बाप मुलाला वाचवू शकत नव्हता आणि मुलगा बापाला. जेव्हा त्या बाप लेकांना कोर्टात नेलं त्यावेळी त्यांच्या जखमा लपवण्यात आल्या आणि नंतर मॅजिस्ट्रेटने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवलं. शेवटी जखमी अवस्थेमध्ये 22 जूनला बेनिक्सचा मृत्यू झाला व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जूनला वडील जयराज यांचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये तब्बल 9 पोलिसांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले. प्रकरणाची संपरीक्षा झाल्यानंतर या 9 पोलिसांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पूर्वी म्हणल्याप्रमाणे रक्षक करणारे जर भक्षक बनतील तर असा प्रकार होतच राहील. अशा वेळी सर्वसामान्यांना प्रश्न येतो की आपण खरंच सुरक्षित आहोत का? अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे, नाहीतर अशा घटना समाजामध्ये घडतच राहतील. मित्र हो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद.